नमस्कार. आज जिम स्किप करून चालली एम-जी रोडच्या सलूनला. आज ह्या माझ्या क्लायंट झाल्या होत्या बँड्रावरून, त्या आणि त्यांची मॉम आयब्रो लिफ्ट आणि आयब्रो टिंटसाठी. सो फर्स्ट इथे त्यांच्या मॉमचं मी प्रिपरेशन करायला चालू केलं आयब्रो लिफ्टसाठी आणि आयब्रो टिंटसाठी. सो हा होता त्यांचा फायनल रिझल्ट. आयब्रो लिफ्ट आणि आयब्रो टिंटमध्ये तुम्हाला थोडंसं लिफ्टिंग मिळतं आयब्रोजला. त्याच्याचबरोबर टिंटिंगमुळे तुमचे जे आयब्रोज असतात ते डार्क आणि थिकं वाटतात. सो ह्या प्रोसेसला ऑलमोस्ट 45 मिनिट लागतात आणि ह्याचं लास्टिंग असतं अप टू 25 डेज. मी आणि अमर इथे रेडी होऊन निघालो माहीमला जायला. आम्ही आलो कांदिवली स्टेशनला. मला वाटतं आजकाल माझी ट्रेन जर्नी काही जास्त नाही होत आहे. ही मला वाटतं मनालीच्या लग्नापर्यंत ही ट्रेन जर्नी माझी अशीच राहणार आहे. इथे मी आणि अमर डिस्कशन करत होतो, की आम्ही लास्ट एकत्र ट्रेन जर्नी केव्हा केलेली आठवत पण नाही. म्हणजे दोघं आम्ही लिटरली विचार करत होतो केव्हा केलेली. विचार करता आम्ही फायनली पोहोचलो माहीमला. आज आमचं माहीमला यायचं कारण होतं त्रिशवीच्या बर्थडे गिफ्टचं सरप्राईज. तिला हे सरप्राईज गिफ्ट आम्हाला द्यायचं होतं. म्हणजे तिनेच सांगितलं होतं, ह्या बर्थडेला मला हे गिफ्ट हवं आहे. त्याच्यासाठी आम्ही इथे माहीमला आलो होतो. ह्यांच्याकडे खूप व्हरायटी ऑफ कार्स आहेत आणि ही बघा ना ऑलमोस्ट सिमिलर थारसाठी आहे. म्हणजे जर घर मोठं असतं तर नक्की ही गाडी घेतली असती. थार झाली, त्याच्यानंतर हे अशा वेगवेगळ्या छोट्या-छोट्या बाईक झाल्या आणि व्हाईट आणि पिंकवाली तर मला खूप आवडली. ह्यांचं हे शॉप जे आहे, हे Instagramवर खूप फेमस आहे. आम्ही ह्यांच्या Instaच्या रीलच बघून इकडे गेलो होतो. फायनली टाईम झाला आमच्या कॅबचा यायचा आणि बापरे! हायवेला तर 2.5-3 तास दाखवत होते. म्हणजे संध्याकाळी 6ला निघून सुद्धा बोरिवलीला जायला. मग कंटाळा करत आम्ही लिंक रोड पकडला आणि लिंक रोडला जाताना मला हा बँड्राचा लिंक रोड लागला. असं मन केलं 2 मिनिटासाठी की कॅब थांबवावी आणि शॉपिंग करून यावं. खरंच मुंबईमध्ये कॅबनी किंवा कारनी ट्रॅव्हल करणं एवढं डिफिकल्ट झालं आहे. आम्हाला घरी पोचायला 3 तास लागले.